नमस्कार, मी संगीता. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. बघा, इथं आपल्याला काय करायचं, इथं सुक्या वाकटी घेतलेल्या आहेत. मी अगदी मस्तपैकी 10-15 मिनटं पाण्यात ठेवल्यात त्या भिजून. मग आता ह्या वाकटी अगदी साफ करून घेतलेल्या आहेत बरं का. स्वच्छ अशा साफ करून तरी आपण चेक करायच्या एकदा. आणि ह्या पाण्यात 10-15 मिनटं ठेवल्यात, कारण की आपल्याला त्यांना चांगलं भिजून द्यायच्या. इथं घेतलं तर वाटण्याची तयारी पाहू शकता तुम्ही. कांदा घेतला आहे, लसूणही घेतला आहे, काळे तीळ घेतलेत, कोथिंबीर घेतली, धने घेतलेत, खोबरंही घेतले आणि इथं सर्व घरातले मसाले घेतलेत पाहू शकता. मटण मसाला, संडे मसाला, कांदा, परत घरातला तिखट मसाला, हळद घेतलेली, मीठ घेतलेले. चला मग इथं कढई गॅसवर ठेवलेली आहे पहा. कढई अगदी छान पद्धतीने तापून द्यायची बघा. आणि त्याच्यात टाकायचं आपल्याला अगदीच थोडंसं तेल, कारण की आता आपल्याला मसाला परतायचा आहे म्हणून थोडंच तेल टाकायचं, जास्त टाकायचं नाही आहे. मैत्रिणींनो, ही भाजी जर तुम्ही खाल्ली ना तर खरंच तुमच्या मटणालासुद्धा मागे सारीन अशी ही भाजी होती. आणि सुक्या वाकटींची भाजी म्हणजे अगदीच कमालीची भाजी होती. आता कांदाही मी परतून घेते पहा. कांदा आणि लसूण हे दोन्हीही परतून घेते. अगदी कांदा लसूण मस्तपैकी असा परतून घ्यायचा आहे, पाहू शकता तुम्ही. आणि आता मी कांदा आणि ते काढून घेणार आहे बघा. हे बघा, आपण तेलही अगदी मापात टाकलं होतं, तेवढ्याला तेल नेमका पुरलं, जास्त नाही आणि काहीच नाही. चला आता हे वाटण आपण बारीक असं माहीम वाटून घेऊया बरं का. आता इथे मिक्सरचं भांडं घेते, संपूर्ण वाटण मी त्याच्यात टाकणार आहे पहा. आणि खूप सोपी रेसिपी आहे, अगदी झटपट आणि अगदी तोंडाला चव देणारी अशी रेसिपी आहे पहा. अगदी आजारी माणूससुद्धा उठून खाणार बरं का. अगदीच तोंडाला चव येते त्याने. चला मस्तपैकी हे वाटण आता आपण वाटून घेऊया. वाटण अगदी माहीम असं बारीक वाटलं आहे, पाहू शकता तुम्ही मैत्रिणी. आणि मैत्रिणी, इथपर्यंत जर व्हिडिओ माझा पाहिला असेल ना तुम्ही, तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. कुणी नवीन असेल त्यांनीही करा आणि माझ्या व्हिडिओ तुमच्या मैत्रिणीला शेअर करा. चला वाकटीतलं पाणी धुवून जरा ओतून देऊया. इथं मी बाजरीचं पीठ घेतलं आहे बरं का. बाजरीचं पीठ आता तुम्हालाही कळालं असेल कशासाठी. आपल्याला बाजरीच्या पिठाने ह्या वाकटी अगदीच साफ करायच्यात, म्हणजे वाकटींमध्ये जो खारटपणा असतो तो पूर्ण निघून जाण्यासाठी ह्या वाकटी अगदी स्वच्छ अशा धुवून घ्यायच्यात बरं का. एकदमच चकाचक अशा करायच्यात. मग पहा, एकदा सोडून 2 वेळा आपण त्यांना पिठाने धुवून घेणार आहे, म्हणजे पूर्ण वाकटी अगदी स्वच्छ होतील आणि वाससुद्धा पूर्ण जाईल. अशा पद्धतीने आपल्याला ह्या संपूर्ण वाकटी अशा स्वच्छ करून पहा घ्यायच्यात. अगदी स्वच्छ करून घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आता इथं कढई ठेवलेली आहे पहा गॅसवर. आता आपल्याला किती तेल लागतं आपण तेवढ्या अंदाजाने टाकणार आहे बरं का. पहा बरं, मी इथं 1.5 पळी तेल ओतलेलं आहे. आणि आता आपल्याला ही धुतलेली वाकड त्याच्यात टाकून द्यायची. अगदी छान पद्धतीने तेलामध्ये परतून घ्यायचे बरं का. मस्त पाहू शकता तुम्ही. मस्त परतलेली आहे, कलर बी खूप छान आला आहे तिला. आता टाकायचे आपले हे सुके मसाले. सुके मसाले म्हणजे संपूर्ण जगभरातले मसाले त्याच्यात टाकून द्यायचे. आणि जे वाटण वाटलं आहे ते सुद्धा आपण टाकून द्यायचे. आणि अगदी चांगल्या पद्धतीने आपल्याला हे परतून घ्यायचे बघा. मस्त असं परतायचे वाटण अगदी तेल सुटेपर्यंत. आता टाकायचे आपल्याला किती भाजी लागते त्या अंदाजे आपण ती भाजी करायची. हे बघा, छान खळखळून उकळी झालेली आहे, भाजी तयार झालेली आहे. पहा मैत्रिणींनो, मी तुम्हाला काढून दाखवते. आजची ही सुक्या वाकटाची रस्सा भाजी कशी वाटली नक्कीच मला सांगा. चला मग उद्या भेटूया. बाय.